काही जण म्हणाल की ओके, अशा फेजमध्ये होती तर सांगण्याची काय गरज आहे, किंवा सिंपती घेते ही सांगून, किंवा हिच्याकडे लोकांनी त्या अँगलने बघितलं पाहिजे म्हणून मी ही सांगत असेल. करतात काही लोक असे विचार. पण खरं खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यामध्ये ती एक फेज होती जेव्हा मला लिटरली उद्याचा दिवस येणार आहे की नाही माझ्या आयुष्यात, किंवा पुढच्या 2 महिन्यांमध्ये मला पूर्ण काळोख दिसतं आहे, किंवा मला काही दिवसांमध्ये माझा मृत्यू येणार आहे माझ्यासमोर, असं मला फील व्हायचं. सिरियसली सांगते, मला माझ्या आयुष्यावर खूप प्रेम आहे. मी जे जगती आहे, जे मला पुढे जगायचं आहे, मला खूप आवडतं आणि मला जगायचं आहे. माझं प्रचंड प्रेम आहे. माझी हिंमत नाही आहे माझं आयुष्य संपवण्याची किंवा असं काही करण्याची की ज्याने माझ्या आयुष्याला तडा जाईल किंवा माझं आयुष्य कमी होईल. असं काहीच करण्याची हिंमत नव्हती माझ्यात आणि आताही नाही आहे. पण तेव्हा मला तसं फील व्हायचं. तेव्हा माझं माइंड मला सांगायचं की नाही, तुझा मृत्यू येणार आहे, तू जगणार नाही आहेस, किंवा तुला पुढे खूप काळोख दिसतो आहे, अंधार दिसतो आहे, कोरा पेपर दिसतो आहे. मला काहीच दिसत नव्हतं. हे होतं आणि हे मी सांगते हे बऱ्याच लोकांना होत असेल. मी त्यातनं बाहेर आली आहे. मी त्यातनं पुढे चालत आत्ता तुमच्यासमोर बोलती आहे हे सगळं. का तर आपण तिथून येऊ शकतो पुढे. आपण त्या फेजला फेस करू शकतो. आपण त्या गोष्टींना मागे टाकून पुढे येऊ शकतो. त्या गोष्टीतून आपण शिकून स्वतःला पुढे वरती आणू शकतो. हेच मला सांगायचं आहे.